टप्प्याटप्प्याने। त्यामुळे आणि आपण लाडकी बहीण योजना त्याचं येणारा सगळं काही आपल्याला लागणारे पैसे, विकासाला पैसे, ज्या योजना सुरू आहेत त्या सुरू ठेवण्याला पैसे, हे सगळं करता करता आपण जे जे आम्ही बोललो आहे, जे आम्ही निवडणुकीला वचननाम्यामध्ये जे जे मुद्दे आम्ही आणि जी आश्वासनं दिलेली आहेत ते आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे पार पाडणार। नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी राज्यातील शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। जे अपडेट म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। सध्या विचार केला असता तर देशाची एकंदरीत स्थिती बघितली आणि सध्या सोशल मीडियावरती बघितलं आणि मोबाईल ओपन केला की आपण सर्वांच्या समोर एकच येत आहे, ते म्हणजे पाकिस्तानने इथे हल्ला केला, भारताने तिथे हल्ला केला। हा आजचा गेम आहे तो तर आहे। म्हणजे एकंदर विचार केला तर सर्वच्या सर्व 90% मीडिया पूर्णतः युद्धाच्याच न्यूज सध्याच्या इथे दाखवण्यात येऊ लागले आणि जी शेतकऱ्यांची मेन पॉईंट म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय आहे, नेमकं शेतकऱ्यांचे काय प्रश्न, याच्याकडे सध्या तरी कोणाचेही लक्ष आपण सर्वांना बघताना दिसून नाही लागले। तरी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून एक अपडेट देण्यात आलेले आहे कर्जमाफी संदर्भात। तेच आपण थोडक्यात इथे जाणून घेणार आहोत। जूनच्या पूर्व कर्जमाफी असं त्यांनी अपडेट तिथे दिलेलं आहे। तर नेमकं काय माहिती आहे या संबंधीची थोडक्यात माहिती पुढील 2 मिनिटात आपण इथे जाणून घेऊया। तत्पूर्वी चॅनलवरती मात्र नवीन आले असाल तर नक्कीच चॅनल देखील सबस्क्राईब करा। पुढील पण येत्या काळात असलेच महत्त्वाचे व्हिडिओ आपण सर्वांना बघायला हालाकी काही दिवसापासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नाही, याचे बरेच काही कारण आहे आणि मेन पॉईंट म्हणजे तर आपलं चॅनल्स या संदर्भातलं आहे तर याच्या संदर्भात काही अपडेट्स देखील नव्हते। तर शेतकरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस पत्रकारांशी बोलत होते, जसं की मी सुरुवातीला काही व्हिडिओ क्लिप्स तुम्हाला समोरती प्ले केली, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही जे वचननामे आमच्या याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये दिलेले होते ते आम्ही नक्कीच आता पूर्ण करणार आहोत। पॉईंट टू पॉईंट आम्ही सर्व काही कामकाज आहे ते पूर्ण करणार आहोत आणि आता लाडक्या बहिणीसाठी एक नवीन योजना देखील त्यांनी आता सुरू करण्यात येऊ लागले किंवा लवकरच ते सुरू करणार आहेत। ते त्या संदर्भात देखील थोडक्यात माहिती तुम्हाला देतो। म्हणजेच की लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत जेवढ्या पण लाडक्या बहिणी त्याच्यासाठी पात्र आहे तर त्या लाडक्या बहिणींना 40,000 रुपयापर्यंतचं ते कर्ज देखील आता लोन देखील तिथे आता देणार आहे। म्हणजेच की काहींना एमर्जन्सीसाठी, काहींच्या काही वैयक्तिक कामासाठी जर कधी काही कर्ज लागत असेल, लोन लागत असेल तर लाडक्या बहिणींना 40,000 रुपयापर्यंतचं लोन आता राज्य शासन इथे देणार आहे, असं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या एका बैठकीमध्ये हे एक निर्णयच्या माध्यमातून त्यांनी एक अपडेट दिलेलं आहे शेतकरी म्हणून लाडक्या बहीण योजनेअंतर्गत। त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की आता कर्जमाफी संदर्भात काय अपडेट्स आहे तर त्यांनी सांगितलं की जूनच्या खेरीज म्हणजे जून लागण्यापूर्वी कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा आढावा बैठक आम्ही घेणार आहोत आणि जूनच्या पूर्व कर्जमाफी शेतकऱ्यांना देऊ, अशी माहिती त्यांनी आता सध्या तरी सूत्रांशी बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी तिथे दिलेले आहे। तर शेतकरी व्हायचं एक महत्त्वाचं असं अपडेट कर्जमाफी संदर्भात होतं, कारण की आता बरेच दिवस झाले विचारात जर कधी घेतलं तर कर्जमाफीचा मुद्दा काही ना काही बंद पडल्याचा दिसून येऊ लागलाय। परंतु विचार केला असता तर परत राज्याचे उपमुख्यमंत्रीच इथे म्हणू लागले की जूनच्या पूर्वी आम्ही कर्जमाफी देऊ, अशी माहिती त्यांनी तिथे दिलेली आहे। तर याचा एक अपडेट होतं बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवरती। हा व्हिडिओ माहिती कशी वाटली ते कमेंट्स करून मात्र नक्की सांगा। पुढील पण असलेच महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा। तर मिळा का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।